हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पुन्हा एकदा एक रेसिपी घेऊन आले आहे तुमच्यासाठी। तर एकदम दाणेदार आणि रस्सीला शिरा दिसतो आहे ना, तर हाच शिरा आज आपण बनवणार आहे। तर न काही बडबड करता आपण याची रेसिपी बघूया। तर यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी घेतलं आहे 1 कप साजूक तूप। त्यानंतर इथे मी घेतली आहे 1 कप साखर। आपल्याला इथे जाडच साखर लागणार आहे। त्यानंतर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। हे तिघांचं माप सेम आहे। तर आता इथे मी घेतले आहे ड्रायफ्रूट्समध्ये थोडेसे 6 ते 7 बदाम। त्यानंतर 4 इलायची घेतली आहे मी, ज्यांना आपण कुटून रव्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर इथे मी 4 ते 5 काजू घेतलेले आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ताचे काही काप घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता। तर आता इथे मी एक कढई घेतली आहे, ज्यामध्ये आता मी सर्वात प्रथम तूप ॲड करून घेणार आहे। तर पूर्ण इथे आपल्याला तूप ॲड करून घ्यायचं आहे। तर मी इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे, तर तो तूप इथे विरघळत आहे। तर आता यामध्ये काय करून घ्यायचं, आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते ॲड करून घ्यायचे आहे। त्यांना आपण तुपामध्ये चांगले असे खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। किमान 1 ते 2 मिनिट आपल्याला याला लागतील फ्राय व्हायला, जास्त काळे करायचे नाही आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथे थोडेसे खरपूस झालेले आहे, तर मी लगेच काढून घेते आहे एका प्लेटमध्ये। तुम्ही या ठिकाणी मनुके, चारोळी हे ॲड केले तरीही चालेल। तर आता आपण जो रवा घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो आचेवर हा रवा 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता याचं लगेच टेक्स्चर वेगळं होईल, कारण की तूप आपलं गरमच होतं, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे। तर 2-2 मिनिटाला आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून खालून आपला रवा करपणार नाही। तर इथे मी जाडसर असा रवा घेतलेला आहे। बारीक रवा आपल्याला इथे चालणार नाही, कारण जर दाणेदार आपल्याला रवा हवा असेल तर इथे आपल्याला जाडच रवा यूज करायचा आहे। तर अवघी 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एकदम मस्त असं खरपूस पूर्ण घरभर वास सुटलेला आहे। तर असं चालवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित रवा। तर आता या स्टेजला आपल्याला ही इलायची जी मी कुटून घेतलेली आहे ती आपण इथे ॲड करू फ्लेवरसाठी। तुम्ही इथे केसर ॲड केलं तरी चालेल, मी इथे ते स्किप केलेलं आहे। तर आता हे सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, एकदम असं दाणेदार असं भाजलं गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे जाडच रवा यूज करायचा आहे। तर आता काय करायचं, आपण ज्याप्रमाणे रवा, साखर, तूप घेतलं होतं त्याचप्रमाणे इथे 1 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। नॉर्मल पाणी आपण इथे ॲड करून घेणार आहे आणि पाणी आपल्याला सावकाश टाकायचं आहे, कारण त्याचा पूर्ण प्रवाह आपल्या हातावर येऊ शकतो। तर आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम पटकन असा घट्टसर एकदम गोळा याचा तयार झालेला आहे। तर गॅसची फ्लेम आपण कमी ठेवूनच रवा भाजून घ्यायचा आहे पूर्णतः। तर आता काय करणार आहे, आपण साखर इथे ॲड करून घेणार आहे। तर इथे 1 कप पूर्ण मी इथे साखर ॲड करून घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। या प्रोसेससाठी आपल्याला किमान 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित लागतील, तेव्हाच आपला शिरा एकदम प्रसादासारखा होईल। तर आता ही साखर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता साईडने एकदम असं तूप आलेलं आहे, एकदम मस्त, एकदम आपला मजेदार असा शिरा दिसतो आहे। तर आता याला व्यवस्थित असं एकजीव करून भाजून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटे। आता आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। तर आता हे सुद्धा मी व्यवस्थित एकजीव करून घेते आहे। तर बहुतेक आपल्या इथे शिरा बनवून तयार आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम असा रशीला एकदम
दाणेदार असं इथे शिरा बनून आपला तयार आहे. सेम टू सेम प्रसादासारखा इथे आपला शिरा तयार आहे. तर आपण याला आता सर्व करून घेऊया. तर वरतून मी काही पिस्त्याचे काप टाकलेले आहे गार्निशिंगसाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजावट याची करू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.